स्मार्ट सिटीवरनं स्मार्ट राजकारणही सुरू झालंय। स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाला पुण्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता जोरदार विरोध दर्शवलाय। बालेवाडी परिसरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी भाजप सरकारचा निषेध नोंदवला। पुण्यातल्या महाळुंजे क्रीडा संकुलासमोर हे आंदोलन छेडलं जात आहे। स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेनं 3.5 कोटी रुपये खर्च केलेत। त्याचा निषेध काँग्रेसकडून व्यक्त होतोय। येत्या वर्षभरात पुणे महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं घेतलेला हा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, या स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावरनं पुण्यात राजकारण कसं रंगतंय? ज्ञानदा, या स्मार्ट सिटीचं आयोजन करणारं भाजप असेल किंवा या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाला विरोध करणारे भाजप वगळता इतर पक्ष असतील, या सर्वांकडून हे जे काही सगळं होतंय ते पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच होत आहे। या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाजपकडून स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पुण्याची निवड करण्यात आली आहे। खरं तर या प्रकल्पामध्ये देशभरातील एकूण 98 शहरं आहेत। पहिला क्रमांक मिळवला होता भुवनेश्वरनी, दुसरा क्रमांक मिळवला होता पुण्याने। तरीही या उद्घाटनासाठी पुण्याची निवड करण्यात आली। कारण स्पष्ट आहे, महापालिकेच्या निवडणुका आहेत। पुण्याबरोबर मुंबईचाही त्याच्यामध्ये समावेश आहे। मुंबईच्या निवडणुका आहेत आणि भाजपला अशी अपेक्षा आहे की ज्या प्रकारे नरेंद्र मोदी हे त्यांचं चलनी नाणं आहे, त्या चलनी नाण्याला समोर ठेवून त्यांनी लोकसभेला मतं घेतली, विधानसभेला मतं घेतली, तशाच प्रकारची मतं त्यांना महापालिका निवडणुकीमध्ये मिळतील या अपेक्षेने भाजपकडून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे नाणं वापरलं जात आहे। भाजपमध्ये नेते बरेच असले, अनेक असले तरी चलनी नाणं नरेंद्र मोदीच आहेत हे स्पष्ट आहे आणि त्याच नाण्याचा उपयोग महापालिका निवडणुकांसाठी होतोय आणि त्यासाठीच या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये गेले काही दिवस महापालिकेचे सगळे अधिकारी या ठिकाणी व्यस्त आहेत आणि त्यामुळे महापालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची प्रचंड नाराजी आहे। महापौरांचं नाव कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही असं सांगत महापौरांनी काल आपण या कार्यक्रमाला जाणार नाही असं सांगितलं होतं, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांची फोनवरून बोलले। त्यानंतर या सगळ्या नाराजी नाट्यावरती पडदा पडला आणि महापौर कार्यक्रमाला जाणार असं काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आलं आणि त्यानुसार महापौर या ठिकाणी येतील। महापौर जरी येणार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा मात्र या कार्यक्रमावरती बहिष्कार आहे। दुसऱ्या बाजूला भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना या पक्षानेही या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकलाय। गेले काही दिवस भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये ज्या प्रकारे हमरी होते, एकमेकांबद्दल वक्तव्य होत आहेत, त्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेने कार्यक्रमावरती बहिष्कार टाकणं यामध्ये काही आश्चर्य वाटणार नाही। मनसेने बहिष्कार टाकलेला आहे आणि काँग्रेस तर आपण बघतोय की या ठिकाणी आंदोलन करत आहे, आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। तर या स्मार्ट सिटीच्या निमित्ताने भाजपने नरेंद्र मोदी हे चलनी नाणं महापालिकेच्या निवडणुकांमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला। नरेंद्र मोदींचं हे भाषण पुण्यामध्ये ठिकठिकाणी अशा महत्वाचे जे चौक आहेत त्या ठिकाणी 15 स्क्रीन्स लावून 15 वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना लाईव्ह पाहण्याची व्यवस्था या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आली आहे। त्याचं कारण स्पष्ट आहे की महापालिका निवडणुकांसाठी पुन्हा एकदा मोदी आणि त्यांचा विकासाचा चेहरा हे वापरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। परंतु दुसऱ्या बाजूला हे बाकीचे जे इतर पक्ष आहेत ते एका बाजूला एकवटलेले आहेत, त्यामुळे चित्र असं निर्माण झालंय की भाजप एका बाजूला आणि सगळे पक्ष एका बाजूला आणि हे सगळं चित्र येत्या निवडणुकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस गेली 10 वर्ष पुणे महापालिकेमध्ये सत्तेत आहे, त्यामुळे त्यांच्या अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा निवडणुकीमध्ये येणं अपेक्षित आहे। परंतु इथं आता केंद्र आणि राज्य सरकारची निवडणुका आहेत आणि त्याच अनुषंगाने हे सगळं राजकारण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रंगताना पाहायला मिळतंय। मंदार, नरेंद्र मोदी पुण्यामध्ये केव्हापर्यंत पोहोचतील आणि तिथून पुढचा त्यांचा कार्यक्रम कसा असणार आहे? ज्ञानदा, नरेंद्र मोदी 3:30 वाजता पुणे एअरपोर्टला पोहोचतील, त्यांचं विमान पोहोचेल। तिथून ते हेलिकॉप्टरमधून म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी जिथं कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचतील। या ठिकाणी हेलिपॅड 2 तयार करण्यात आलेली आहेत, म्हणजे नरेंद्र मोदी पुण्यामध्ये रस्त्याने प्रवासच करणार नाहीत, विमानाने एअरपोर्टला पोहोचतील आणि त्या ठिकाणी त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचतील। परंतु पुण्यात एकसारखा पाऊस सुरू आहे, मी आता पावसामध्येच उभा आहे, हवामान ढगाळ आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी वेळेवरती पुण्यात पोहोचतील का किंवा हेलिकॉप्टर या ठिकाणी वेळेत पोहोचेल का असे अनेक प्रश्न किंवा शंका या ठिकाणी निर्माण झाल्यात। कारण
काही वेळापासून पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे, परंतु कार्यक्रमाची जी नियोजित वेळ आहे ती 4 वाजताची आहे. 4 ते 5 वाजून 10 मिनिटांपर्यंत हा कार्यक्रम चालेल, म्हणजे 1 तास आणि 10 मिनिटांचा हा सगळा कार्यक्रम असेल. आणि या कार्यक्रमासाठी 3.5 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत आणि त्यावरून देखील आरोप प्रत्यारोप गेल्या काही दिवसांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मंदार, तुझ्या मागून अजूनही काहीशी घोषणाबाजी ऐकू येते. काँग्रेसचं हे आंदोलन अजूनही सुरूच आहे का? हो ज्ञानदा, काँग्रेसचं हे आंदोलन अजूनही सुरूच आहे. खरं तर या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. काल तशा प्रकारची नोटीस ही पुणे पोलिसांनी काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांना बजावलेली होती. तरीही काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरू आहे. खरं तर आंदोलनाची वेळ 2 वाजताची देण्यात आलेली होती, परंतु 1:15-1:30 वाजल्यापासूनच काँग्रेसने या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू केलं. म्हाळुंगे बालेवाडीच्या जो समोरचा भाग आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे हे कार्यकर्ते आंदोलन करतायत. पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात आहे आणि इथून पुढे मात्र या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना येऊ दिलं जाणार नाही असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 2:30-3:45च्या दरम्यान या सगळ्या कार्यकर्त्यांना इथून हटवलं जाईल. नरेंद्र मोदींची पुण्यात पोहोचण्याची वेळ जसजशी जवळ येईल त्या प्रकारे पोलीस या कार्यकर्त्यांना इथून हटवतील असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. परंतु काँग्रेस या निमित्ताने पालिका निवडणुकींच्या त्यांच्याही प्रचाराची एका अर्थाने सुरुवात करत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काँग्रेसनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे. ज्ञानदा, मंदार, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.